बुलढाना जिले के रुईखेड़ मायंबा गांव में इंसाफ की आस लगाए महिला किसान भारी बारिश में भी खेतों में भूख हड़ताल पर बैठी हैं। इन किसानों की मांग है कि उनके खेतों तक जाने वाला पुश्तैनी रास्ता तुरंत खोला जाए। बुलढाना जिले का रुईखेड़ मायंबा गांव दरअसल इस गांव के करीब 100 एकड़ से ज्यादा जमीन वाले किसान पिछले 2 सालों से एक बड़ी समस्या से जूझ रहे हैं। खेतों तक जाने वाला उनका पुराना रास्ता एक किसान द्वारा अवरुद्ध किया गया, जिससे अब न ट्रैक्टर जा सकते हैं, न बैलगाड़ियां और न ही मजदूर। बारिश के इस मौसम में जब खेतों में काम सबसे जरूरी होता है, किसान खुद बीज और खाद सिर पर ढो रहे हैं, क्योंकि खेतों तक पहुंचने का कोई दूसरा रास्ता नहीं बचा है। मजदूर भी खेतों तक नहीं पहुंच पा रहे हैं, जिससे कृषि कार्य बुरी तरह से प्रभावित हैं। इसे लेकर किसान प्रशासन से गुहार लगा रहे हैं, लेकिन कोई सुनवाई नहीं हो रही है। इन किसानों का कहना है कि बारिश में कोई भी रास्ता देने को तैयार नहीं। हैरानी की बात यह है कि राजस्व प्रशासन ने अब तक इस गंभीर मुद्दे पर कोई कार्रवाई नहीं की है। गांव की महिलाएं अब खेतों में बैठकर भूख हड़ताल कर रही ताकि कोई उनकी आवाज सुने। अब सवाल ये उठता है कि प्रशासन कब तक मूकदर्शक बना रहेगा। मी उन्हाळ्याच्या शेती आम्हाला सोप्या जात्या, इकडून तिकडून खत आणतो आम्ही, आजूबाजूना कोणाच्या वावरातून आणतो, कसं बी आणतो। पण आता हे दिवस लय अडचणीचे येते ना आमचे। आता माल काढायचा, आता कसा काढा, कसं न्या, कुणीकडे न्या, मग खत कसं आणा, हा लय विचार पडा ना आता। लय अवघड शेती चालली ती आम्हाला। आमच्या सासू सासऱ्यापासून आम्ही रस्त्याने जातो, माझ्या लग्नाला 35 वर्ष झाली। मी जायले ना, जाते येते ना। मग मालकन मी बैलगाडी मोटरसायकलवर नाही जायचं, बैलगाडीने जाऊ आज येत होतो, आम्ही जात होतो। पण आता या अडचण आल्यामुळे काय त्याकडे ना या जा। तहसीलदार येऊन गेले, काय म्हटलं तहसीलदार आता म्हणते की काय ते मला ते पुढचं काही सांगितलं जात नाही साहेब। पण हे जे रस्त्याचं आहे ते आहे ना, आम्हाला रस्ता खुला करून द्या। ते काहीतरी बोलले आमच्या माणसासोबत की बा होईन, लवकर होत नसतं। माझ्याकडे 10 वर्ष भांडणे, पण आमची तशी त्याच्यापेक्षा जास्त अडचण आहे ना। मग आम्ही शेत्या का पडीत टाकून द्या का? काही कोणी गव्हर्नमेंट सर्व्हिसला नाही, सगळे शेतकरी लोक आहे आम्ही। समोरच्यानं डायरेक्ट रस्ता बंद करून टाकला, इथून जायचं नाही असं त्यानं तक्रार केली। त्याच्यामुळे आम्ही त्याच्या नावाचा तहसीलदाराकडे तक्रार केली। तहसीलदाराच्या नुसार आम्ही 2 वर्ष भांडण खेळलं। तहसीलदारानं सांगितलं 4 महिने झाले, तहसीलदारानं आदेशवर ठेवलं, आदेश आम्हाला दिला नाही, म्हणून त्याच्यामुळे आम्ही आता उपेशनला बसलो। काय मागणी काय तुमची? आम्हाला फक्त रस्ता पाहिजे, रस्ता दिल्याशिवाय आम्ही इथून हटत नाही। रस्ता म्हणजे 2-4 वर्ष झाले साहेब, 2-4 वर्ष झाले। आता अधिक 2 वर्ष गेले, नंतर आम्ही गावातली मंडळी आणली, समजून घातलं द्यायले। समजून घातल्यानंतर सरपंच, पोलीस पाटील, तंटमुक्ती अध्यक्ष सगळे आणले, त्याने गाव लेवलवर मिटून पाहिलं, ते मिटलं नाही। मग नंतर तहसीलदाराकडे तक्रार केली। आता तहसीलदार 2 वर्ष झाले, तरीपासून आम्हाला आमच्या रस्त्याची अशी तकलीफ, आम्हाला तिकडून वरून न्यावं लागतं ते रस्ता। वाहन, ट्रॅक्टर, गाडी बैल चढत नाही, 4 कट्टे घेऊन चढत नाही वरून तिकडून। आणि हे कास्तकार म्हणते तुम्हाला पर्याय रस्ता आहे बा, आम्हाला पर्याय रस्ता ते वरचं ते म्हणजे खदान पडेल असल्यामुळं, वरून समोर माथा असल्यामुळं वरून चढत नाही कुठं, आणि ती ह्या वावराला गट नंबरला हाच रस्ता आहे।